विरोधामधील माझ्याकडील पुरावे एसीबीला देणार असल्याची माहिती अंजली दमानी यांनी दिली आणि एसीबीनं आज मला पुरावे देण्यासाठीच बोलावलंय। मुंडेंनी केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे देणार असं अंजली दमानी म्हणाल्या। एसीबी ऑफिसला जाण्यासाठी निघाली आहेत, कशा प्रकारचा पुरावा देणार आहेत, काय तुम्हाला समन्स आलं? कसं आहे की तो पूर्ण घोटाळा कसा झाला, त्याचे सगळे डिटेल्स, त्याच्यातलं टेंडरिंगचं झालेलं फ्रॉड, याच्या सकट ते रिटेलमध्ये कितीला विकत मिळत होतं। म्हणजे मी माझ्याबरोबर त्या नॅनो युरिया आणि नॅनो DAP जे मी ऑनलाईन विकत घेतल्या त्याच्या बॉटल्ससुद्धा नेते, त्याच्या इनव्हॉइस सकट। आणि ह्या जर ऑनलाईन इतक्याला मिळत असतील तर सरकारने 19,68,000 नॅनो युरियाच्या आणि 19,57,000 नॅनो DAPच्या बॉटल्स इतक्या प्रचंड दरात कशा विकत घेतल्या। मेटाल्डिहाइड स्कॅम म्हणा, बॅटरी स्प्रेयर स्कॅम म्हणा, कॉटन स्टोरेज बॅग्स म्हणा, या सगळ्यात कसा घोटाळा झालाय त्याचे सगळे डिटेल्स मी त्यांना देऊन त्याच्यावर कारवाईची मागणी करणार आहे। दुःख एवढ्याच गोष्टीचं होतं की एक जे पत्र मला त्यांनी लिहिलं होतं त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आज जर 2 दिवसात आला नाहीत तर तुमचा अर्ज निकाली काढण्यात येईल। मला ती ओळ वाचून इतकं गंमत वाटली। खरं हे काम अंजलीचं नाही आहे, हे काम खरं अँटी करप्शन ब्युरोचं आहे, पण आम्ही घेऊन जातोय, माहिती पुरवतोय, त्याला 2 महिने झाले आणि आता मला 2 दिवसात बोलवून तुम्ही आला नाही तर तुमचा अर्ज निकाली काढण्यात येईल। या आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज असल्या तर त्यांच्याकडनं विशेष काही अपेक्षा नाही, पण तरी कुठेतरी वाटतं की काहीतरी न्याय होईल। बघू आता काय होतं। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।